नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वी राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रो, या प्रकरणात राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य या घटकाचा विचार करणार आहोत. तरी मित्रो, जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर समोरील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा व आवडलं तर लाईक करा. तर मित्रो, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत की राष्ट्रीय एकात्मतेशी कोणकोणते समान मूल्य संबंधित असतात. त्याच्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे समान नागरिकत्व, म्हणजे भारतातील सर्व नागरिकांना समान अधिकार, प्रत्येकाला समान नागरिकत्व. दुसरा मुद्दा आहे विविधतेतील एकता. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि ह्या विविधतेमध्ये एकता निर्माण करायची. नंतर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्राप्रती निष्ठा. राष्ट्राप्रती प्रत्येक नागरिकाची निष्ठा असणे खूप आवश्यक आहे. आणि हीच जी तत्त्वे आहेत, ही मूल्ये आहेत, ती मूल्य राष्ट्रीय एकतेला खूप महत्त्वाची आहेत, खूप साधक आहेत. आणि चौथा मुद्दा भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. भारतामध्ये अनेक भिन्न भिन्न समुदाय आहेत. त्या सर्वांमध्ये बंधुत्वाची भावना जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस राष्ट्रीय एकात्मतेशी हे मूल्य समान असतील आणि तेच मूल्य त्या ठिकाणी संबंधित असतील. पाचवा मुद्दा धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्मनिरपेक्षता असेल तर कोणत्याही धर्मावर अन्याय होणार नाही. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता हे मूल्य देखील राष्ट्रामध्ये एकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. सहावा मुद्दा सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. आपल्या देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचा राज्यघटनेने प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला समाजात जीवन जगण्यासाठी तसेच जीविताचा हक्क आणि राजकारणात समावेश, प्रत्येकाला समान मतदानाचा हक्क, राजकारणात न्यायाचा हक्क म्हणजे राजकारणात सहभागी होण्याचा हक्क, हे हक्क मिळालेले आहेत आणि हीच मूल्ये खूप महत्त्वाची आहेत. सातवा मुद्दा समानता. सर्व भेदभाव यात समानता आली पाहिजे. प्रत्येक धर्म, जाती, वंश यामध्ये समानता आली पाहिजे आणि तीच समानता भारतामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. काही बाबतीत विषमताही निर्माण होते, पण राज्याची महत्त्वाची भूमिका आहे की सर्व नागरिक हे समान झाले पाहिजेत. मग याचबरोबर आपल्याला आता राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका नेमकी कोणती आहे? राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका ही आपल्याला काही संदर्भानुसार
समजून घेता येईल आणि संदर्भ देताना आपण त्या ठिकाणी या काही संदर्भ देऊन ते मुद्द्याचं स्पष्टीकरण करूया, ते मुद्दे समजून घेऊया. कारण राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणे. खऱ्या अर्थाने राष्ट्राची जी उभारणी झालेली आहे ती उभारणी म्हणजेच लोक कल्याणासाठी झालेत. म्हणून राष्ट्रीय एकता साध्य करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि राष्ट्रीय उभारणीच्या कार्यात देखील प्रत्येक नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. ज्या मूल्यासाठी तयार झाले राष्ट्र त्याच मूल्याला प्रोत्साहन देणे हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. म्हणून समाजात शांतता आणि सलोखा राखायचा असेल, समाजात जर सामाजिक आणि राजकीय स्थैर्य द्यायचं असेल, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन द्यायचं असेल तर नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून देखील संरक्षण करावं लागेल. राज्यामध्ये समानता निर्माण करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीला राजकारणात भाग घेण्याचा अधिकार द्यावा लागेल आणि त्याच्यात समानता आणावी लागेल. कारण जरी आपण आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन दिले आणि जर नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण केले नाही तर आर्थिक प्रगती काही कामाची राहणार नाही. म्हणून सामाजिक राजकीय स्थैर्य देणे, त्याचबरोबर आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचं अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे ही राज्याची खरी भूमिका राहिलेली आहे आणि तीच भूमिका ही लोक कल्याणासाठी उपयुक्त आहे. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य बऱ्याच प्रकारे आपल्याला भूमिका निभावताना दिसते. कधीकधी राज्यातील जे शासन आहे, एखादं शासन जर लोक कल्याणकारी नसलं तर त्या ठिकाणी राज्याची प्रगती थांबत असते. म्हणून शासन देखील लोक कल्याणकारी असले पाहिजे. शासनात असलेले प्रतिनिधी हे लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजेत. त्यांच्यामध्ये त्यांची तशी भावनाच असली पाहिजे, लोक कल्याण. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य काही भूमिका बजावते, त्या भूमिका आपण याच्यापुढे पाहूया. त्याच्यात पहिली भूमिका आहे ती म्हणजे सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. बघा, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या जे भिन्न भिन्न गट असतील, जे गट वेगवेगळ्या मार्गाने चालत असतील, जे विभागलेले असतील, सामाजिक दृष्ट्या एकत्र नसतील, त्या सर्व विकेंद्रित असलेल्या गटांना, भिन्न भिन्न गटांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची ओळख निर्माण करून देणे ही राज्याची प्राथमिक भूमिका असते. कारण राज्यामध्ये अनेक गट असतात, अनेक सांस्कृतिक विभिन्नता असते, सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिक व इतर घटक देखील त्या गटांना वेगवेगळे करण्याची भूमिका बजावत असतात. पण त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांना खरी राष्ट्रीयत्वाची ओळख करून देण्याचं काम हे राज्याचं आहे आणि ती एक राज्याची जिम्मेदारी आहे. आणि ज्यावेळेस त्या राज्यात लोककल्याणकारी शासन असेल त्यावेळेस राज्याची ही जिम्मेदारी राज्य पार पाडू शकते. राज्य म्हणजेच संपूर्ण भारत हे एक राज्य आहे आणि भारतामध्ये जे दुसरे आपण म्हणतो 28
घटक राज्य आहेत, ते घटक राज्य आहेत, तो राज्याचे घटक आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र हा राज्याचा एक घटक आहे. म्हणजे महाराष्ट्र हे एक घटक राज्य आहे. महाराष्ट्राला राज्य म्हणता येणार नाही. राज्य म्हणजे राज्यासाठी 4 घटक आवश्यक असतात: लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. भारत हे एक राज्य आहे कारण भारताला सार्वभौमत्व आहे. महाराष्ट्र हे एक घटक राज्य आहे कारण महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या हा घटक आहे, भूप्रदेश आहे स्वतःचा, त्याच्यानंतर शासन संस्था देखील आहे, सरकार आहे. पण महाराष्ट्र राज्याला सार्वभौमत्व नाही कारण भारताला सार्वभौमत्व आहे. म्हणून महाराष्ट्र हे एक घटक राज्य आहे. मग भारत हे एक राज्य ह्या भारताच्या राष्ट्रीय एकतेची ओळख निर्माण करून देणे ही राज्याची भूमिका आहे, ही भारताची भूमिका आहे. कारण अनेक गट जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस भारत जर राज्य असेल ते राष्ट्र बनेल. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतोय की भारत हे एक राज्य देखील आहे आणि भारत हे एक राष्ट्र देखील आहे. दुसरा मुद्दा, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्राप्त करणे. म्हणजे लहान लहान जे प्रदेश आहेत, उदाहरणार्थ आपण पूर्वेकडील, ईशान्येकडील हे जे आपण 7 सिस्टर्स म्हणतो, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, ही जी राज्य आहेत, ही छोटी छोटी राज्य आहेत. ह्या छोट्या छोट्या प्रदेशामध्ये, राज्यामध्ये राजकीय किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करावी लागते. म्हणजे त्यांना भारतातील संपूर्ण राज्य हे एक राष्ट्र आहे, संपूर्ण प्रदेश हे सारखेच आहेत, हे त्या नागरिकांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी लागेल. म्हणून सुरुवातीला आपल्याला लहान लहान प्रदेश जे असतील किंवा इतर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक गट असतील याच्यावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या सगळ्यांना भारत हे एक राष्ट्र वाटलं पाहिजे. नाही तर आपण भारतापासून वेगळे आहोत किंवा भारतापेक्षा आपण वेगळे आहोत, इतर राज्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होता कामा नये. आणि त्या ठिकाणीच राज्याची भूमिका ही महत्त्वाची असते आणि ती भूमिका ही सरकारवर देखील अवलंबून असते. राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा, आकांक्षा जाणून घेता येणे. म्हणजे राज्य आणि जनतामध्ये नेहमीच सुसंवाद घडला पाहिजे, जेणेकरून लोकांची जी स्थिती आहे, त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा समजल्या पाहिजेत. त्यांच्या नेमक्या इच्छा काय आहेत, लोकांचं कल्याण कशामध्ये, लोकांचं मागणं काय, त्यांची मागणी काय. म्हणून जनता आणि राज्य याच्यामध्ये दुही असता कामा नये. जनता आणि राज्य याच्यामध्ये एकोपा असला पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे, वाद नसावा. आणि राज्याबद्दल जनतेच्या मनात प्रेम असावं. उदाहरणार्थ भारत हे एक राज्य आहे, भारत एक देश आहे आणि भारताबद्दल सर्व नागरिकांना अभिमान आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणला पाहिजे. चौथा मुद्दा आहे सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. समाजात
अनेक भांडणं असतात. समाजात अनेक लोक असतात. त्या लोकांची जी भावना असते, सर्व काही सारखे नसतात. मग ह्या सगळ्यांवर नियंत्रण करून राज्यामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम, राज्याला शिस्त लावण्याचं काम, हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे किंवा मूल्ये त्या ठिकाणी विकसित झाले पाहिजेत. ज्यावेळेस राज्यामध्ये अशी उद्दिष्टे आणि मूल्ये विकसित होतील, त्यावेळेस समाजात सुव्यवस्था, शांतता आणि शिस्त ह्या गोष्टी व्यवस्थित राहतील. आणि त्याची मदत करण्यासाठी राज्य हे एक उपयुक्त साधन आहे. नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात. मी काय म्हणतोय, नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात. समान मूल्य खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या ठिकाणी प्राधान्य नेमकं कशाला द्यायचं आहे, त्याचा क्रम, आणि परस्पराशी जे संवाद साधत असतात, एकमेकांशी त्यांचे मन चांगली असतात, एकोपा असतो, राष्ट्रीय एकात्मता असते, त्यावेळी राज्य एक संघ राहते. राष्ट्राचा विकास होतो, आर्थिक प्रगती होते, सामाजिक प्रगती होते आणि नागरिकांमधील जी एकी आहे ती एकी कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. कारण त्यांची कायदा व सुव्यवस्था प्रतीची जी निष्ठा असते ती राष्ट्राला बळकट करण्याचं काम करते. आणि राष्ट्राला जेव्हा बळकट करण्याचं काम ती निष्ठा किंवा एकी करते, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की राष्ट्रीय एकात्मता एक जिन्सीपणा नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते आणि त्यांच्यातील विविधतेचा सन्मान करते. तरच खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राची प्रगती होते. म्हणून राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिन्सीपणा नाही, तर समुदायाचे समर्थन. संपूर्ण समुदाय जो असतो, जी समाज व्यवस्था असते, त्यांच्यातील जो विविधतेचा सन्मान करते, परस्परांची जी मूल्य असतात, अनुभव असतात आणि भौगोलिक सहसंबंध असतात, यांचा देखील आदर करते. म्हणजेच ही एक प्रकारची वांशिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता आपल्याला म्हणता येईल. जेव्हा राज्यातील सर्व लोक एकत्र येतात, सर्व समुदायाने राहतात, सर्व समुदायांमध्ये एकता प्रस्थापित होते, परस्परांची मूल्ये त्या ठिकाणी जपली जातात, परस्परांचा अनुभव असेल, आपला भौगोलिक सहसंबंध असेल की भारत एक भूमी आहे, भारत माता आहे, आमची सर्वांची माता एकच आहे, भारत माता, आणि तो त्या राष्ट्राचा, त्या मातीचा, त्या मातेचा जेव्हा जनता आदर करते, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राष्ट्रीय एकता निर्माण झाली असं म्हणता येईल. आणि ही एक प्रकारची, जरी आपल्याकडे अनेक वंश असतील, अनेक भाषा असतील, अनेक धर्म असेल, अनेक जाती असतील, तरी देखील समाजातील शांततेसाठी टाकलेलं ते पाऊल असेल. जर सर्व भाषिक, सर्व वंश, सर्व धर्म, सर्व जाती एकोप्याने राहू लागले, तर समाजातील शांततेसाठी टाकलेलं जे पाऊल आहे ते एक प्रकारे क्रियाशील समाजासाठी, एक सुशिक्षित
आणि सुसंवादी समाजासाठी आणि राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं असं हे पाऊल असेल. म्हणून एक सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावतात. म्हणून राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य खूप महत्त्वाचं आहे मित्र. आणि जर हे राजकीय किंवा सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय एकता आपल्या मनामध्ये बिंबल्यात तर राष्ट्र उभारणीला वेळ लागणार नाही, राष्ट्राच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. म्हणून मित्रहो, ही जी आज तुम्हाला माहिती मिळाली ती फक्त माहिती नाही तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी हे फक्त 12वी पास व्हायचं आहे म्हणून ऐकायचं नाही आहे, तर प्रत्यक्षात अंमलात आणायचं आहे. जेव्हा भारतातील प्रत्येक विद्यार्थी ही गोष्ट अंमलात आणेल, ज्यावेळेस प्रत्यक्ष अनुभव करेल, धार्मिक सहिष्णू राहील, त्यावेळेस भारतात राष्ट्रीय एकता आणि राष्ट्र उभारणीला वेळ लागणार नाही. त्यामुळे आणि आपण आचरण अशा पद्धतीने केल्यानंतर पेपरमध्ये आपण आपोआप लिहू शकतो. पेपरमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला पाठ करायची गरज नाही. फक्त तुम्हाला मिळालेली जी माहिती आम्ही जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्षात अनुभवायचं आहे. जर प्रत्यक्ष तसं आचरण आपण केलं तर ह्या गोष्टी आपल्या आपोआप लक्षात राहतील आणि पेपरला कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो सोडवू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्र, हे प्रत्यक्षात आणि कृतीत आणायचं आहे आपल्याला. आणि विद्यार्थी मित्र, जर आपण हे माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यासाठी आपण लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब करा व आवडलं तर लाईक करायला विसरू नका मित्र. नमस्कार विद्यार्थी मित्र.